नमस्कार, मी डॉक्टर मीता चौधरी, प्रशासन अधिकारी, महानगरपालिका नाशिक, शिक्षण विभाग प्रमुख आहे आणि आज श्रावणीला भेटायला मी आलेली आहे. तर यावेळेस मला एक सांगताना आनंद होईल, म्हणजे तिच्याविषयी बोलल्यानंतर एक लक्षात आलं की आपल्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे आज अनेक समज असतात की मला हे नाही आहे किंवा मला ते नाही आहे, मला ट्युशन चांगली पाहिजे, मला हेच पाहिजे किंवा मोबाईल पाहिजे, ऑनलाईन लेक्चर झाले तरच मी पुढे जाऊ शकणार आहे. तर हे सर्व समज श्रावणीने खोडून काढलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, परिस्थिती अत्यंत गरिबीची असताना वृत्तपत्र तिचे वडील वाटप करतात आणि अशा परिस्थितीत तिने सुद्धा त्यांना मदत केलेली आहे. म्हणजे फक्त ते वाटप करत नाही तर ती सुद्धा त्यांच्यासोबत वृत्तपत्र वाटप करत होती. आणि कुठलाही क्लास नव्हता, शाळेतले शिक्षक जे शिकवतात त्यांच्याशी कोऑर्डिनेट करूनच तिने पूर्ण अभ्यास केलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर श्रावणी यश मिळवू शकते तर हे सगळ्यांनी तिचं जे म्हणणं आहे ते नक्कीच ऐकायला पाहिजे आणि सर्व कारणं बाजूला ठेवून अभ्यास करायला पाहिजे. श्रावणी, तुझं खरंच खूप खूप अभिनंदन, कारण ही गोष्ट खरंच खूप विशेष आहे की 100% गुण मिळवणं ही साधी गोष्ट नाही आहे अशा परिस्थितीमध्ये. आणि आपण म्हणतो ना, मेहनतीला फळ हे मिळतंच. तर परिस्थिती कशीही असो त्याच्यावर मात करून तुम्ही पुढे नक्कीच जाऊ शकतात, हे श्रावणीने आज आपल्याला दाखवून दिलेलं आहे. 10वीची परीक्षा ही आपल्यासाठी महत्त्वाची असते हे सर्वांना माहिती आहे, तरी वेळोवेळी सांगून देखील बरेच गोष्टी आपण करत नाही. उदाहरणार्थ, मोबाईलपासून दूर राहणं आज ही काळाची गरज झाली आहे. जेवढी मोबाईल वापरणं गरज आहे तेवढीच त्याच्यापासून दूर राहणं ही सुद्धा गरज आहे. तर सर्वांनी एवढंच मी संदेश देईल की कुठल्याही कार्यक्षेत्रात मागे राहू नका आणि योग्य पद्धतीने सर्व गोष्टींचा उपयोग करा. म्हणजे मोबाईलचा जरी वापर करायचा आहे तर तो किती वेळ आणि कशासाठी हे आपल्याला माहिती पाहिजे आणि हे ठरवूनच त्याचा वापर करा. आणि इतर कुठलेही म्हणजे कितीही अडचणी आल्या तर त्याच्यावर तुम्ही नक्कीच मात करणार. सर्वांना पुढील याच्यासाठी शुभेच्छा.